परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मोठी राजकीय घडामोड घडली आहे। जिल्हा प्रमुख गंगाप्रसादजी आनेराव यांना पदावरून हटवण्याच्या निर्णयानंतर जिल्ह्यात तीव्र नाराजी व्यक्त होते। या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील 82 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे देत ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केलेत। गंगाप्रसाद आनेराव हे गेल्या 37 वर्षांपासून पक्षात सक्रिय आहेत। संघटन बांधणीत त्यांचं मोठं योगदान असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे। एका बैठकीला अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून त्यांच्यावर कारवाई झाल्याचा आरोपही करण्यात आलाय। या घटनेमुळे जिल्ह्यात शिवसेना उबाठा गटात असंतोष वाढलाय। पक्षाला मोठं संघटनात्मक खिंडर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि या बालेकिल्ल्यामध्ये 40 वर्षापासून आपल्या गल्लीपासून ते परभणी जिल्हा परिषद पर्यंत तळागाळातून आपल्या हाडाचं पाणी करून पक्षवाढीसाठी अथक प्रयत्न करणारा एक सामान्य कार्यकर्ता ते परभणी जिल्ह्याचा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख। या माणसाला काल परभणी जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्यात आलं। इथं कुठेतरी एक नवीन पिढी शिवसेनेकडे जॉईन होण्याच्या मार्गावर होती, पण हा एक खूप मोठा धक्का आहे। कारण गंगाप्रसाद आनेराव साहेब हे आम्हाला कळते तेव्हापासून त्याच्या गाडीवर शिवसेना आणि हे जय महाराष्ट्र हे नाव याच्याशिवाय आम्ही त्याच्या गाडीवर दुसरं नावच बघितलं नाही। आणि त्यांच्या गाड्या निवळ लोकांचे लग्न लावणं, मातीला जाणं आणि सामाजिक सरपंच होईल, जिल्हा परिषद सदस्य कसा होईल, खासदार आमदार कसा होईल, त्यासाठी हा माणूस झटणारा माणूस होता। आणि हा माणूस जरी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष असला तरी ह्या माणसाची परभणी जिल्ह्याच्या शहराशी सुद्धा नाळ जोडलेली होती। म्हणून गंगाप्रसाद आनेराव साहेब एक ग्रामीण आणि शहराशी जोडलेला एक तळागाळातील हाडामासाचा शिवसैनिक होता। आणि अशा माणसावर जर पक्ष कारवाई करत असेल तर आमच्यासारखे नवीन येणाऱ्या पोरांनी पक्षामध्ये काम कसं करायचं या उद्देशातून आज आम्ही सर्वांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आत्मचिंतन केलं की ह्या एवढ्या मोठ्या निष्ठावंत माणसाला पक्ष डावलू शकतो तर उद्या आपल्यावर तर कधी पण टांगती तलवार येऊ शकते। म्हणून आमचं आजही आम्ही शिवसेनेचे आहेत। गंगाप्रसाद आनेराव साहेब सुद्धा शिवसेनेचे आहेत। आम्ही सर्वजण शिवसेनेचे निष्ठावंत आहेत आणि ही फक्त आम्ही पक्षाला एक आमच्यावर जी आमच्या तुम्ही कुठेतरी खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करीत आहे। त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक, बाळासाहेबाचा शिवसैनिक, गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करणारा शिवसैनिकाला न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक, शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आमची एक आत्मचिंतन बैठक करून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे आमचे सर्वांचे सामूहिक राजीनामे पाठवत आहेत की उद्धव साहेबांनी केलं का मध्ये कोण केलं याची आम्हाला एवढी जाणीव नाही, पण उद्धव साहेबांना आम्ही एक जाणीव करून द्यायलो की ज्या माणसाने शिवसेना घडवली, ज्या माणसाने शिवसेना वाढवली त्या माणसाच्या बाबतीत असं व्हायला न पाहिजे होतं। आणि याच्यावर तुम्ही 2 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये निर्णय घेऊन तुम्ही आमच्या पुन्हा जिल्हा अध्यक्षपदी गंगाप्रसाद आनेराव भाऊ यांना नियुक्ती करून आम्हाला न्याय द्यावा, नसता आम्ही सर्वजण सामूहिक राजीनामे देतो।